जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जन मंडळी उपासना करून श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की एखादी स्त्री असते, तिला कोणत्या कृत्यामुळं एखाद्या कुत्रीचा जन्म मिळत असतो, एखाद्या कुत्रीचा जन्म मिळत असतो। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीचे आपण कर्म करू ना, त्या पद्धतीचा जन्म आपल्याला मिळतो। म्हणजे 84 योनी 84 लक्ष योनी आपल्याला फिरायला लागत असतात। बघा, आपल्या दरवाजामध्ये एखादा वाट वस्रू आला, एखादा प्राणी आला, एखादा कुत्रा आला, एखादी मांजर आली, तर आपण त्या मांजरी कुत्र्याला मुक्या प्राण्याला आपण खायला द्यायला हवं। पण जर त्याच्यावर तो भुंकण्याच्या ऐवजी आपण जर त्याच्यावर भुंकत असू ना, तर नक्कीच त्या जन्माला आपल्याला जावं लागणार आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपले कर्म आहेत ना, ते कर्मच आपल्याला सांगत असतात की आपल्याला जन्म कोणता मिळणार आहे। बघा, आता आपण पाहूया। बघा, या कथेतून आपण जाणून घेणार आहोत की नक्की कोणत्या स्त्रीला ह्या कुत्रीचा जन्म मिळत असतो। ही गोष्ट आहे एका वृद्ध महिलेची, जी रात्रंदिवस देवाच्या भक्तीमध्ये डुबलेली असायची आणि तिचे स्वतःचे कुटुंबीय होते ना, तिची ही श्रद्धा एक केवळ ढोंग म्हणून समजायची, तिची खिल्ली उडवत असत। म्हणजेच काय, म्हणजेच ती खूप धार्मिक होती। आता पुढे पाहूया। कृष्णकांत नावाचा एक ब्राह्मण होता। हा कृष्णकांत नावाचा ब्राह्मण होता ना, तो खूप धार्मिक होता। धर्माच्या मार्गावर चालणारा तो माणूस होता। कृष्णकांत रोज त्या गंगेमध्ये स्नान करायला जात असे। एके दिवशी कृष्णकांत स्नान करून बाहेर येताच त्याला एक कुत्रीण गंगेच्या तीरावर बसलेली दिसली। ती कुत्रीण कृष्णकांतला म्हणते, हे ब्राह्मण देवा, मी एक हीन जातीचा प्राणी आहे। माझ्या मागील जन्मातील काही वाईट कर्मामुळं मला हे शरीर मिळालं आहे। जर तुम्ही मला तुमचे 1 दिवसाचे पुण्य अर्पण करून माझ्यावर गंगाजल ओतले ना, तर माझा उद्धार होऊन जाईल। या निंदनीय आणि हीन जातीच्या शरीरातून मी कायमची मुक्त होईल। माझ्यावर कृपा करा। कृष्णकांतला एक कुत्रीनं माणसासारखं बोलताना पाहून आश्चर्य वाटलं। कृष्णकांत विचारू लागला, हे कुत्रीण, मला कळेल का तू या निंदनीय शरीरात कशी आलीस ते? कोणत्या पापामुळं देवाने तुला कुत्रीण म्हणून पाठवलं आहे? मग ती कुत्रीण तिच्या आयुष्याची संपूर्ण कथा सांगते आणि तुला कुत्रीची योनी कशी मिळाली हे सांगते। कृष्णकांतला म्हणाले, आणि हे सुद्धा सांग की स्त्रीला कुत्रिणीचं शरीर कोणत्या पापामुळं मिळतं? मग ती कुत्रीण कृष्णकांतला एक कथा सांगू लागते आणि म्हणते, एका नगरामध्ये एक वृद्ध महिला आणि तिच्या 3 मुलांसह राहत असे। वृद्ध आईच्या 3 मुलांचे लग्न झाले होते आणि 3 मुलांच्या सुना घरात सुद्धा आल्या होत्या। वृद्ध आई अतिशय धार्मिक होती। तिचा जास्तीत जास्त वेळ आहे ना, ती पूजा पाठ भजन कीर्तन यामध्ये घालवत असे। ती संतांचे कीर्तन ऐकायची आणि रोज गंगेत स्नान करायला जायची। विशेषतः श्रावण महिना आला ना की ती उपवास ठेवायची। वृद्ध आईचा हा बराचसा वेळ आहे ना, भगवान भोळेनाथ आणि माता पार्वती यांच्या पूजेमध्ये जात असे। म्हातारी आई रोज दही साखरेची मिठाई आणि बेळाची पानं देवाला अर्पण करायची आणि त्यानंतर ती प्रसाद तिच्या शेजाऱ्यांना वाटायची। सर्व गावकरी तिला पुजारीण असं म्हणायचे। त्या वृद्ध आईचा एक नियमसुद्धा होता, ती श्रावण महिन्याला दररोज विधी प्रकारचे नैवेद्य करून देवाला अर्पण करायची। तिला कधी कोणी संत किंवा महात्मा भेटले ना, तर त्यांना घरी बोलावून त्यांची सेवा करत असे।
त्यांच्याकडून भजन कीर्तन ऐकत असे. कधी कधी घरात हवन कीर्तन प्रसाद बघा या प्रकारचे अनेक वृत्ती करायची. वृद्ध आईचा हा स्वभाव आहे ना, तिच्या तीन सुना आणि 3 मुलांना पटत नसे. पूजा करून झाल्यावर म्हातारी आई मुलांना आणि सुनांना प्रसाद द्यायची. तो प्रसाद इथे खात नसत. ते म्हणायचे की या प्रसादामध्ये बेलाची पाने आहेत, त्यामुळे ते आम्ही खाणार नाही. आणि म्हातारी आई जे काही करत होती ना, ते सर्व त्यांच्या मुलांना आणि सुनांना एक नाटक वाटत असे. बघा, मुलांचं हे बोलणं ऐकून वृद्ध आईला खूप वाईट वाटायचं, पण ती शांतपणे तिची प्रार्थना करायची. वृद्ध आईचा नवरा खूप पूर्वी हे जग सोडून गेला होता, त्यामुळं ती एकटीच होती. तिची 3 मुलंसुद्धा बायकांच्या सांगण्यावरून तिच्यावर दूर राहू लागले होते. परंतु या म्हाताऱ्या आईनं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि ती फक्त देवाची पूजा करण्यावर लक्ष केंद्रित करायची. म्हाताऱ्या आईच्या या पूजापाठ करण्याच्या या सवयीचा तिच्या सुनांना सर्वात जास्त राग यायचा. त्यांना वाटायचं की आमची ही सासू आहे ना, सदैव प्रार्थनेमध्ये व्यस्त असते, बेपर्वाईने खर्च करत असते. कधी पंडितांना बोलावते, कधी संतांना बोलावते, तर कधी दान धर्म करत असते. विनाकारण हिचे खर्च आहेत ना, हे आम्हाला भोगावे लागतात. त्यामुळं ही मेली तर बरं होईल. सगळे पैसे ती देव धर्माच्या नावावर उधळते आणि फालतू कामामध्ये खर्च करत असते. जर ही म्हातारी मेली ना, तर या पैशाने आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकतो. आमचा नवरा काम करून करून थकून जातो, मेहनत करून तो घरी पैसे आणतो, परंतु ही म्हातारी आई आहे ना, असे वायफळ पैसे उडवत असते. घरात कधी एखाद्या साधूला बोलावते, तर त्याला कधी दान देते, कधी चविष्ट पदार्थ बनवून खाऊ घालते. म्हाताऱ्या आईच्या या सवयीला तिन्ही सुना अक्षरशः कंटाळल्या होत्या. म्हाताऱ्या आईनं तिच्या 3 मुलांना अत्यंत लाडात वाढवलं होतं, परंतु तिच्या त्या 3 मुलांनी म्हाताऱ्या आईकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ते नेहमी त्यांच्या पत्नींचं बोलणं ऐकत असत आणि बायकांचं बोलणं ऐकूनच ते त्यांच्या आईसोबत वागू लागले होते. बायकांच्या बोलण्यावरून वृद्ध आईच्या या 3ही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती. म्हातारी आई मुलांसाठी रात्रंदिवस अश्रू ढासळायची आणि देवाची प्रार्थना करायची की हे देवा, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यासोबत असं वाईट का होत आहे बरं? माझी मुले माझ्यापेक्षा वेगळी का आहेत? मी करत असलेली पूजा अर्चना ते द्वेष का करतात? एके दिवशी म्हातारी आई देवाच्या मूर्तीसमोर बसली होती आणि डोळ्यातून अश्रू ढाळत होती. देवाची प्रार्थना करत होती की देवा, माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखव. ते ना तुझी पूजा करतात, ना त्यांच्या बायका करतात, उलट ते माझ्यावर असतात आणि माझी भक्ती आणि माझी श्रद्धा आहे ना, हे ढोंग आहे असं मानतात. हे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. अशा प्रकारे वृद्ध आईनं कधीही देवाची पूजा करणं सोडलं नाही, दान देणं सोडलं नाही. बघा, लक्षात असू द्या, ही कथा म्हणून ऐकू नका. आपण पाहत आहोत की स्त्रीला कुत्रीचा जन्म कसा मिळतो, कोणत्या कृत्यामुळं मिळत असतो. बघा, अशा प्रकारे त्या वृद्ध आईनं कधीही देवाची पूजा करणं सोडलं नाही, दान देणं सोडलं नाही आणि गंगेत स्नान करणं सोडलं नाही. तिने तिचे नियम अतिशय जपून पाळत असे. पण तिच्या त्या 3 सुना खूप दुष्ट होत्या. त्यांनी ठरवलं की आता आपण या वृद्ध महिलेला आपल्या घरात ठेवायचं नाही. आपण आपल्या मालमत्तेचे विभाजन करायला हवं आणि मालमत्ता वाटप केल्यानं आपल्याला अनेक फायदेसुद्धा होतील. आपण आपल्या इच्छेनुसार फिरू शकू आणि आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने जगता येईल. आपल्याला पाहिजे जिथे जाता येईल आणि आपल्याला हवा तसा खर्चसुद्धा करता येईल. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सासूबाई पूजेच्या नावावर दिवसभर जे पैसे खर्च करतात ना, आणि दान धर्माच्या नावावर घरातील सर्व पैसा वाटत असतात, तेही थांबून जाईल. हे ठरवून या तिघींनीही आपापल्या नवऱ्यांचे कान भरायला सुरुवात केली आणि संपत्ती वाटून घेण्यासाठी त्यांना भडकवायला सुरुवात केली.
धाकटी सून नवऱ्याला म्हणाली, हे बघा, मोठ्या दिराची मुलं आता मोठी झाली आहेत आणि आपली मुलं अजून लहान आहेत. त्यांना 4 मुलं अजून, आपल्याला 2 मुले आहेत. आता त्यांचा खर्च वाढला आहे. आपण एकत्र राहिलो ना, त्यांच्यासुद्धा खर्चामध्ये आपण वाटेकरी बनतो. आपण आपल्या मुलांचाही विचार केला पाहिजे. जर आपण वेगळे झालो ना, तर आपल्या मुलांची चांगली काळजी घेऊ शकतो. त्याचबरोबर सासूबाईचा खर्चसुद्धा खूप आहे. ती सतत पूजेवर पैसे खर्च करत असते. जर आपण वेगळे झालो ना, तर सासूबाईसुद्धा त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवतील. इकडे बघा, लक्षात असू द्या, इकडे ती कुत्रीण आहे ना, त्या कृष्णकांतला ही गोष्ट सांगत आहे आणि कृष्णकांतला म्हणते, हे महात्मा, अशा प्रकारे धाकट्या सुनेनं पतीला शिकवलं आणि बायकोने सांगितल्यानंतर नवऱ्याला वेगळं राहायला पाहिजे. हे बघा, त्या नवऱ्याला सुद्धा पटलं. तर दुसरीकडे मधल्या सुनेनेही नवऱ्याला समजावलं की आता फार झाले, आता विभाजन झालं पाहिजे. आपण आपल्या इच्छेनुसार जगू. काय खर्च करायचा आहे ना आणि काही खर्च करायचा नाही ते आपण स्वतः ठरवू. आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी, त्यांना चांगलं शिक्षण द्यायला हवं. परंतु जर असं आपण एकत्र राहिलो ना, तर आपण काहीच करू शकणार नाही. आपली मुलं उच्च प्रतीचं शिक्षण घेऊ शकणार नाही. मोठ्या सुनेनंही नवऱ्याला सांगितलं, आता आपली मुलं मोठी झाली आहेत, काही वर्षानंतर आपल्याला त्यांचं लग्न करावं लागणार आहे आणि आपण कमावून आपल्या भावांचा किंवा तुमच्या आईचा खर्च उचलत राहिलो ना, तर आपण आपल्या मुलांचं लग्न चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. आपल्या मुलांसाठी आपण शक्य तितक्या लवकर वेगळे झाले पाहिजेत. बघा, तिन्ही सुनांनी या सर्व गोष्टी मनामध्ये निर्णय घेतला आणि तिन्ही भावांना वेगळा पडण्याचा विचार पटला. आता झालं, गावच्या पंचांना बोलावून त्यांच्यासमोर घराचं वाटप करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला. तिन्ही सुनाही तिथे हजर होत्या आणि गावातल्या पंचांनी घरातील सर्व सामान आणि संपत्तीचे 4 भाग केले. 3 भाग मुलांना आणि 1 भाग वृद्ध आईला देण्यात आला. त्या वृद्ध आईला मुलांपेक्षा थोडी कमी संपत्ती मिळाली होती, कारण वृद्ध आई एकटीच होती आणि मुलांना त्यांचा संसार चालवण्याचा मोठा भार होता. त्या वाटपामुळं अजून एक गोष्ट ठरली होती. पंचांनी सांगितलं की जो कोणी वृद्ध आईला आपल्या वाट्याला ठेवेल ना, तिची काळजी घेईल, तो वृद्ध आईची संपत्ती देखील वापरू शकेल. परंतु वृद्ध आईला कोणतेही दुःख किंवा त्रास होऊ नये अशी आट असेल. हे ऐकून धाकट्या सुनेने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली की मी सासूबाईंना माझ्या वाट्याला ठेवू शकणार नाही. तिचा खर्च खूप आहे. मी पूजेवर खूप पैसा खर्च करते. ती कोणत्या तरी साधूला घरी बोलावते. दर 3ऱ्या दिवशी ती हवन करत असते. घरचे सगळे पैसे दान धर्माच्या नावावर वाटून टाकते. त्यानंतर 2 नंबरच्या सुनेनं सुद्धा नकार दिला आणि तिने सुद्धा तशीच कारणे दिली आणि 3ऱ्या सुनेनं सुद्धा तेच उत्तर दिलं, मी सासूबाईंना माझ्या वाट्याला घेणार नाही. अशा प्रकारे सर्व काही अशी उत्तरं देत तिन्ही सुनांनी त्या सासूबाईला नकार दिला. आता ती वृद्ध आई होती ना, ती एकटी पडली होती. पंचलोक त्यांचा निर्णय देऊन वाटप करून निघून गेले होते. वाटप झाल्यावर तिन्ही सुनांनी आपापल्या वाट्याच्या वस्तू आणि ती संपत्ती आपापल्या घरी नेली आणि सुखाने राहू लागल्या. तिन्ही सुना आणि मुलगा म्हाताऱ्या आईकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेले. आई भुकेली होती, ती तहानलेली सुद्धा होती. ती आजारी आहे याची त्यांनी कधीच पर्वा केली नव्हती. तिनेही आपापल्या विश्वात मग्न होते. म्हाताऱ्या आईच्या मुलांनी तिच्या तब्येतीची विचारपूस करणं बंद केलं होतं. आता आई एकटीच पडली होती. वृद्धापकाळामध्ये एकटं राहणं सर्वात जास्त वेदनादायक आहे, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजेच काय? म्हणजेच म्हातारपणी त्यांच्या आईवडिलांना एकट्याला राहायला भाग पाडतील ना, अशी मुलं देवानं कुणालाही देऊ नये, अशी ती आई बसून प्रार्थना करायची. वृद्ध आईला तिच्या वाट्याला झोपडी मिळाली होती. ती त्याच झोपडीमध्ये राहू लागली. तिने हार मानली नाही. ती रोज सकाळी लवकर उठायची. उठून गंगेमध्ये स्नान करून
भगवान भोलेनाथांना आणि माता पार्वती यांची पूजा करायची. पूर्वीप्रमाणेच रोज प्रसाद तयार करून देवाला अर्पण करायची आणि नंतर शेजाऱ्यांमध्ये वाटायची. पण म्हातारी आई आता खूप एकटी झाली होती. तिच्या 3ही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवलेली होती. तिच्या सुनांनी तिला घरातून हाकलून दिलं होतं. ती रोज देवाकडे प्रार्थना करायची, हे देवा, मला माझ्या दुःखातून मुक्त कर, माझ्या मुलांचं भलं कर आणि त्यांना योग्य मार्ग दाखव. म्हातारी आई तिच्याकडे असलेले थोडे पीठ, डाळ, तांदूळ सांभाळून वापरत असे. तिला वाटायचं, आता मला माझ्या आयुष्य असं घालवावं लागेल. माझी मुलं मला सोडून गेली आहेत, पण मी भगवंताची भक्ती सोडणार नाही आणि त्याच्या भक्तीमध्ये कशाची कमीसुद्धा पडू देणार नाही. म्हातारी आई पूर्वीसारखीच मोठ्या आवडीनं देवाची पूजा करायला लागली. ती रोज बेलाची आणि देवाला अर्पण करून, बघा ती बेलाची पानं असायची, देवाला अर्पण करून देवाची पूजा करायची आणि शेजाऱ्यांना प्रसाद वाटायची. एके दिवशी वृद्ध आई तिच्या झोपडीत बसून रडत होती. बघा, लक्षात ठेवा, ज्या आईला 3 मुलं असून सुद्धा तिला एकटीला राहावं लागत आहे ना, अशा आईकडे रडण्यापेक्षा दुसरा कोणता मार्ग होता का? कोणताच नव्हता. म्हातारी आई झोपडीत बसली होती आणि खूप दुःखी झाली होती. तेवढ्यात एक तरुण येऊन दार ठोठावतो. वृद्ध आईनं दरवाजा उघडला आणि दारात एक 17-18 वर्षाचा तंदुरुस्त तरुण उभा असल्यानं पाहिलं. तो तरुण खूप अद्भुत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य आणि अलौकिक चमक होती. तो म्हणाला, आई, तुम्ही मला ओळखत नाही का? पण मी तुम्हाला चांगलं ओळखतो. मी तुझ्या माहेरून आलो आहे. माझं नाव महेश्वर आहे. माझ्या वडिलांनी मला तुमच्या मदतीसाठी पाठवलं आहे. मी ऐकलं आहे की तू एकटीच राहत आहेस. तुला मदत करायला कोणीच नाही, म्हणून मी तुझ्या मदतीला आलो आहे. महेश्वरचं हे बोलणं ऐकून म्हाताऱ्या आईनं आश्चर्यानं विचारलं, बेटा, तू खरंच माझ्या माहेरून आला आहेस का? मी तुला तिकडे कधी पाहिलं नाही. महेश्वर हसत म्हणाला, आई, तुला मी कसा दिसेल? तू जेव्हा यायचीस ना, तेव्हा मी खूप लहान होतो. मी तुझ्या भावाचा नातू आहे. तुझ्या मुलांनी तुला घरातून हाकलून दिल्याची बातमी आहे ना, ती मला कळाली, म्हणून माझ्या वडिलांनी मला तुझ्या मदतीसाठी पाठवलं आहे. हे ऐकून वृद्ध आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तिने महेश्वरला आत बोळावून बसायला सांगितलं. तिने एक ग्लास पाणी देऊन थोडं गूळ महेश्वरला खायला दिलं. महेश्वरनं पाणी पिऊन गूळ खाल्लं आणि त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या पिशवीतून काही खाद्यपदार्थ, कपडे, औषधं काढली आणि आईला म्हणाला, आई, मी तुमच्यासाठी या वस्तू आणल्या आहेत. आता तुला उपाशी राहावं लागणार नाही. मी दररोज तुझ्यासाठी असंच अन्न घेऊन येत जाईल. महेश्वरनं वृद्ध आईला स्वतःच्या हाताने जेवून घातलं. म्हातारी आई त्याला खूप आशीर्वाद देते आणि म्हणते, बाळा, तुला माझे दुःख समजलं आहे ना? तू माझा एकटेपणा दूर केला आहेस. देव तुझी प्रगती करो, हीच प्रार्थना मी करते. तुझ्या आयुष्यात कधीही सुख समृद्धीची कमतरता येऊ नये. वृद्ध आईला जेवण भरवून आणि तिची सेवा करून महेश्वर वृद्ध आईचा निरोप घेऊन तिथून निघून जातो. इकडे वृद्ध आई देवाचे लाखो आभार मान्य करते. बघा की हे परमेश्वरा, तुला माझे दुःख समजलं आहे. मी उपाशी राहणार नाही. तू माझ्याजवळ महेश्वरला पाठवलेस माझी सेवा करायला. माझीच माणसं मला सोडून गेली ना, पण तुला माझी काळजी आहे. तू माझी काळजी घेण्यासाठी महेश्वरला पाठवलं होतंस ना. म्हाताऱ्या आईला रोज जेवण मिळायचं. ती देवासाठी प्रसाद बनवायची. म्हातारी आई आता पूर्वीसारखाच देवाला प्रसाद अर्पण करायला लागली होती. गावात जाऊन शेजाऱ्यांना वाटायची. पण म्हाताऱ्या सासूबाईचं हे वागणं पाहून तिच्या सूनबाईंना मात्र खूपच ईर्ष्या वाटू लागली होती. कारण म्हाताऱ्या सासूबाईची ही सुख शांती त्यांना पचनी पडत नव्हती. त्यांना वाटायचं, ही म्हातारीबाई इतका अन्न आणते तरी कुठून? ती पैसे कमवायला तर कुठेच जात नाही. मग एवढे चांगले चांगले अन्न ती कुठून बरं आणते? त्या विचार करू लागल्या होत्या. आम्ही सासूबाईला वेगळं केलं जेणेकरून ती उपाशी आणि तहानलेली राहून
लवकर मरेल आणि आम्हाला तिच्या वाट्याची संपत्ती आहे ना ती लवकरात लवकर मिळेल. पण मरण्याऐवजी ती म्हातारी आहे ना ती लठ्ठ आणि मजबूत होत चालली आहे. बघा असं काही लोक असतात ना, बघा लक्षात ठेवा, असे काही लोक असतात ना जे तुम्हाला सुखात आणि आनंदात पाहून स्वतःची शांती नष्ट करत असतात. एके दिवशी तिन्ही सुनांच्या मनामध्ये विचार आला की म्हातारीच्या झोपडीमध्ये जाऊन या गोष्टीची माहिती घ्यावी. ही म्हातारी बाई काय खाते, काय करते, ती इतकी निरोगी कशी राहते. तिघींनीही तेच केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हातारी आई गंगेत आंघोळ करायला गेली. तेव्हा पहाटे तिन्ही सुना वृद्ध आईच्या झोपडीमध्ये घुसतात आणि झोपडीत गेल्यावर म्हाताऱ्या आईच्या झोपडीत सर्व खाण्याचे साहित्य असल्यानं बघा त्यांना दिसलं पीठ, डाळी, तांदूळ, मिरची म्हणजे सर्व प्रकारचे मुबलक प्रमाणात साहित्य होतं. म्हाताऱ्या आईच्या झोपडीत ते सर्व पाहून तिन्ही सुनांना धक्काच बसला आणि विचार करू लागल्या की यामुळंच म्हातारी आहे ना ही लठ्ठ आणि निरोगी होत आहे. आम्ही विचार करत होतो की ही म्हातारी भुकेडं मरत असेल, पण तिच्या झोपडीत शेकडो खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, ती इतकी हुशार निघेल ना हे आम्हाला माहीत नव्हतं. तिघीजणी एकच विचार करत होत्या. इतक्यात मोठी सून बोलली, मला असं वाटत आहे या आळशी म्हातारीनं माझ्या घरातून सर्व सामान चोरलं असावं. मी दिवसभर कामामध्ये व्यस्त असते, ती आमच्या घरातून चोरी करून घर भरत असते. आता तिला मी धडा शिकवावा लागेल. धाकटी सून म्हणाली, हो म्हातारीला धडा शिकवलाच पाहिजे. मधल्या सुनेनंही होकार दिला. ती म्हणाली, ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. अशा रीतीनं तिन्ही सुना म्हातारी आईच्या घरातील सर्व खाद्यपदार्थ पोत्यात भरून आपापल्या घरी घेऊन जाऊ लागल्या. घरी गेल्यावर त्यांनी पाहिलं की सर्व खाद्यपदार्थांमध्ये बेलाची पानं मिसळलेली होती. तिन्ही सुनांना खूप राग आला आणि त्यांनी बेलाची पानं काढून नाल्यात फेकून दिली. मग एक विचित्र घटना घडली. तिन्ही सुनांना जाणवू लागलं की त्यांचे हातपाय आहेत ना ते हळूहळू कुत्रिणीच्या पंजात बदलले आहेत. हे पाहून बघा त्या खूप घाबरल्या आणि आरडाओरडा करू लागल्या. मात्र त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. काही क्षणामध्ये तिन्ही सुना कुत्रिणीमध्ये बदलल्या. हे पाहून संपूर्ण गावात एक गोंधळ उडाला. तिन्ही सुनांच्या मुलांनी आणि पतींनी त्यांना पाहिलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. मुलं ओरडू लागली, बाबा हे काय झालं, हा असा प्रकार घडलाच कसा. तिन्ही सुनांच्या या पतीसुद्धा समजू शकले नाही. या कुत्रिणींना घराबाहेर हाकलावं की घरातच ठेवावं त्यांना काहीच कळत नव्हतं. त्या कुत्रिणी त्यांच्या भाषेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण कोणालाच काही समजत नव्हतं. सुनांच्या बघा या नवऱ्यांना त्यांचं बोलणं समजत नव्हतं. त्यांची मुलं रडत होती आणि नवऱ्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी येत होतं. मुलांचं सात्वन करताना ते म्हणाले, बाळांनो आता काही करता येणार नाही, आपली आई परत येण्याची वाट पाहावी लागेल. कदाचित ती यावर काहीतरी मार्ग काढू शकेल. गावातील लोकही तेथे जमा झाले आणि दुर्दैवाची घटना कशी घडली याचा विचार करू लागले. म्हाताऱ्या आईच्या त्या 3 सुना होत्या ना त्या कुत्रिणी कशा झाल्या कोणालाच काही समजत नव्हतं. त्यावेळी वृद्ध आई गंगे स्नान करण्यासाठी गेली होती. सर्वजण वृद्ध आई परत येण्याची वाट पाहत होते. म्हातारी आई पूर्णपणे निश्चिंत झाली होती, कारण आता तिला खाण्यापिण्याची कामाची चिंता नव्हती. तिची सर्व व्यवस्था महेश्वर करत असे. देवाला प्रसाद अर्पण करून म्हातारी आई गावात प्रसाद वाटायला जात असे. वृद्ध आईला या घटनेची पूर्ण कल्पना नव्हती. तिला माहीत नव्हतं की तिच्या त्या सुना आहेत ना त्या कुत्रिणी झाल्या आहेत. इकडे तिन्ही सुना घरच्या अंगणामध्ये कुत्री बनवून बसल्या होत्या. त्यांच्या भोवती मुलं उभी होती आणि त्यांना घरात ठेवावं की घराबाहेर काढावं या विचारानं पती चिंतेत होते. असा प्रसंग त्यांनी आयुष्यात पाहिला नव्हता. ते खूप काळजीमध्ये पडले आणि त्यांच्या आईची परत येण्याची वाट ते पाहत होते. ही विचित्र घटनेनं गावातील लोकांनाही आश्चर्य वाटत होतं की वृद्ध आईच्या भक्ती आणि तपश्चर्यामुळे हे सर्व घडलं आहे असे सर्वजण म्हणायचे.
काही लोक म्हणायचे की तिघींनी काहीतरी पाप केले असतील, त्यामुळंच त्यांना हे सर्व काही भोगावं लागत आहे. काही वेळातच ती म्हातारी आई घरी पोचली आणि घरासमोर खूपच गर्दी जमलेली होती. म्हाताऱ्या आईला पाहून गावातील लोक त्या वृद्ध आईकडे गेले आणि म्हणाले, आई, तुला काही माहीत नाही का? तुझ्या घरात एक विचित्र घटना घडलेली आहे. तुझ्या तिन्ही सुना कुत्रिणी बनल्या आहेत. हे ऐकून वृद्ध आईला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. त्या लोकांच्या बोलण्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. ती सारखं देवाला प्रार्थना करत होती, हे देवा, माझ्या घराचं रक्षण कर. माझ्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको. वृद्ध आईनं तिच्या मुलांना बोलावून विचारलं की हे सर्व घडलं कसं? तुम्ही लोकांनी काय केलं आहे का? तेव्हा वृद्ध महिलेच्या तिन्ही मुलांनी रडत रडत संपूर्ण गोष्ट आईला सांगितली. ते म्हणाले, आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आमच्या बायका तुझ्या झोपडीत गेल्या होत्या. तुझ्या झोपडीत असणाऱ्या सर्व वस्तू त्या पोत्यामध्ये भरून घरात आणल्या होत्या, परंतु त्या सर्व वस्तूंवर बेलपात्र असल्यामुळं त्यांनी त्या वस्तू नाळ्यात फेकून दिल्या आणि तेव्हापासून त्या कुत्री बनल्या आहेत. आता आम्हाला कळत नाही की त्यांनी केलेल्या या पापाचे प्रायचित्त कसे करावे. त्या बऱ्या कशा होणार? वृद्ध आईनं मुलांचं सांत्वन केलं आणि ती म्हणाली, देव सर्व काही ठीक करेल, तुम्ही घाबरू नका. वृद्ध आईनं देवाची प्रार्थना केली आणि त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तिने देवाकडे विनंती केली. त्यावेळी गावात एक साधू येतात आणि वृद्ध आईने त्या साधूंना घरी बोलावून संपूर्ण परिस्थिती सांगायची सुरुवात करतात. संत बाबांनी सर्व काही लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हे सर्व तुझ्या भक्ती आणि तपश्चर्याचं फळ आहे. हे आई, तू काळजी करू नकोस, यावरही उपाय आहे. वृद्ध आईनं बाबांना विचारलं, कृपया मला उपाय सांगा. मी माझ्या मुलांना या अवस्थेत पाहू शकत नाही. संत बाबांनी सांगितलं की श्रावण महिन्यात तुला विशेष पूजा करावी लागेल आणि श्रावण महिन्यातील दर सोमवारी तू आंघोळ केलेल्या तुझ्या आंघोळीच्या पाण्यानं सुनांना आंघोळ करावी लागेल आणि ब्राह्मणांना खाऊ घातल्यानंतर त्यांचे उरलेलं अन्न तुझ्या तिन्ही सुनांना खायला द्यावं लागेल. असं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केल्यानंतर तुझ्या सुना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये येतील. म्हाताऱ्या आईनं साधू महाराजांचे आभार मानले आणि हा उपाय तिच्या मुलांना सांगितला. मुलं म्हणाली, आई, तू सांगशील ते सगळं आम्ही करू. हा उपाय आम्ही नक्कीच करू. श्रावण महिना निघाला आणि म्हाताऱ्या आईनं श्रावण महिन्याच्या पूजेची तयारी केली. पुत्रांनी मिळवून पूजेचे सर्व साहित्य आणलं आणि देवाला नैवेद्य देण्याची व्यवस्था केली. आता म्हातारी आई प्रत्येक सोमवारी गंगेत स्नान करायची आणि तिच्या स्नानाचे पाणी एका भांड्यात आणून तिच्या सुनांच्या अंगावर ओतायची. त्यानंतर ब्राह्मणांना अन्न खायला दिल्यानंतर त्यांचे उष्ट अन्न तिच्या सुनांना ज्या कुत्रिणी बनल्या होत्या त्यांना देत असे. त्यानंतर ती भगवान भोळेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा करायची. नंतर शेजाऱ्यांना प्रसाद वाटायची. म्हाताऱ्या आईच्या या 3 सुना घराच्या अंगणात कुत्रिणीच्या रूपामध्ये बसायच्या. त्यांच्या पती आणि मुलांना घरातील सर्व कामं करावी लागत होती. मुलांना त्यांच्या आईची खूप आठवण यायची आणि अनेकदा रडून आजीला म्हणायचे, आजी, आमची आई कधी बरी होणार? आम्हाला आमची आई परत हवी आहे. म्हातारी आई तिच्या नातवांना सांत्वन देत असे आणि म्हणायची, बाळांनो, सर्व काही ठीक होईल. तुम्ही लोक धीर धरा आणि तुमची आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. मुलांना शांत करण्यासाठी वृद्ध आई त्यांना ती गोष्ट सांगायची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायची. पुढे ठरल्याप्रमाणे श्रावणी सोमवारमधला शेवटचा सोमवार आला आणि त्या म्हातारीनं सुनांवर आंघोळीचं पाणी शिंपडताच एक चमत्कार घडला. हळूहळू तिन्ही सुना त्यांच्या मूळ रूपामध्ये परतल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे अश्रू तरळले आणि त्या सासूच्या पाया पडून रडू लागल्या. तिन्ही सुना म्हणू लागल्या, आई, आम्हाला माफ करा. आम्ही तुमचा खूप छळ केला आहे. आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. आता आम्ही तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. आता आम्ही नेहमी
तुमची सेवा करू. म्हाताऱ्या आईनं तिन्ही सुनांना मिठी मारली आणि म्हणाली, सुनबाईंनो, देवानं तुम्हाला माफ केलं आहे. आता तुम्ही लोकांनी खऱ्या मनानं देवाची आराधना करा आणि तुमचे कर्म सुधारा. तिन्ही सुनांनी सासूला वचन दिले की त्या आता दरवर्षी श्रावण सोमवारचा उपवास करतील आणि सासूबाईंचा कधीही अपमान करणार नाहीत. अशा प्रकारे त्या श्रावणी सोमवारी सर्व कुटुंबाने मिळून भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची पूजा केली. त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर शेजाऱ्यांमध्येही नैवेद्य वाटला. मूळ रूपात परत आल्यानंतर तिन्ही सुनांनी आपल्या मुलांना भेटून आपल्या पतीची माफी मागितली. आता त्या सर्वजणी नास्तिकातून आस्तिक झाल्या होत्या. त्या दिवसानंतर म्हाताऱ्या आईची 3 मुलं सुनाक आईपासून कधीच वेगळ्या झाल्या नाहीत. म्हणजे काय? म्हणजे भक्ती आणि सेवेचं महत्त्व काय आहे हे वृद्ध आईनं तिच्या मुलांना आणि सुनांना शिकवलं. आपण दरवर्षी श्रावण सोमवारचा हा उपवास करून आपले जीवन भक्तिभावाने जगू. धाकटी सून आईला म्हणाली, आई, आम्हाला माफ कर. आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला आहे. आता आम्ही तुमची सेवा करू आणि तुमच्याबरोबर देवाची पूजासुद्धा करू. मोठ्या सुनेने या आईला वचन दिलं, आई, आता आपण एकत्र राहू. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. बघा, सुनांच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर म्हातारी आई खूप आनंदीमध्ये होते आणि मुलांना आणि सुनांना खूप आशीर्वादसुद्धा देते. आता घरात सगळे एकत्र राहतात. पुढल्या वर्षी श्रावणी सोमवारी संपूर्ण कुटुंबाने विशेष पूजेचं आयोजन केलं. भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन भोलेनाथांची आणि माता पार्वतीची विशेष पूजा करण्यात आली. तिन्ही सुना सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवासाठी नैवेद्य तयार करतात आणि सासूबाईंनी सर्वांना बेलपात्र कशी वापरायची आणि देवाला नैवेद्य कसा दाखवायचा हे सुद्धा शिकवलं. म्हणजेच बेलपात्रामध्ये एक दैवी शक्ती असते आणि देवाला ती खूप आवडतात. असं म्हणतात की बेलपात्र देवाला आहे ना, ते अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही विचार करा, जे बेलपात्र देवाला इतकं प्रिय आहे ना, त्या बेलपात्रांना जर तुम्ही चिखलात टाकत असाल तर ते देवाला कसे आवडेल का? त्यामुळं तुमच्याकडून जी चूक घडली होती ना, त्याबद्दल तुम्ही देवाकडे क्षमा मागा. त्यानंतर म्हाताऱ्या आईच्या तिन्ही सुना भगवान भोलेनाथांची माफी मागतात. समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय? म्हणजेच काय? म्हणजे जो कोणी अशी कृत्य करतो ना, तो देवाला अपमानित करत असतो. देवाला अर्पण करण्याच्या साहित्याची विटंबना करतो ना, देवाच्या भक्तांचा अपमान करत असतो. त्याची चेष्टा करतो, त्यांच्या पूजेला ढोंगी मानतो. जो कोणी देवाला त्याचा प्रसाद नाळ्यात फेकून देतो ना, त्याला पायाखाली तुडवतो. तो कुत्रा किंवा कुत्रीण बनत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच आपण जसे कर्म करू ना, त्या पद्धतीनं आपल्याला फेडावं लागत असतं. म्हणून लक्षात ठेवा, जिथे दया, क्षमा, शांती आहे ना, तिथे कसल्याही गोष्टीची कधीच कमी होत नाही. म्हणून दुसऱ्यावर अत्याचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रकारे आपण दुसऱ्यावर अत्याचार करतो ना, त्या प्रकारे भोग आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणून जर कुत्रा किंवा कुत्री बनायचं असेल ना, तर या गोष्टी कधीच करू नका. म्हणजेच काय? म्हणजेच दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. तुमच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.